जनता पक्षाचा कार्यालय आहे, तुझा हा प्रश्न तिथे जाऊन विचार ना. आमच्याकडे सगळे सुखी समाधानी हसत दिसतात की नाही. दुसऱ्या बारशांमध्ये जाऊन पेढे खाण्याची सवय नाही मला. जिल्हा नियोजनच्या निधी वाटपावर जो म्हणजे प्रत्येक तालुक्यावर निधी समान निधी मिळत नाही, ज्यावरती नातूसाहेबांसुद्धा नाराजी व्यक्त केली. सकाळी तुम्ही सुद्धा या संदर्भात बोललात. नाही, मी वस्तुस्थिती मांडलेली आहे. आजच्या तारखेला दोन आमदार शिवसेना शिंदे साहेबांचे आहेत, पालकमंत्रीही शिंदे साहेबांच्या पक्षाचे आहेत, त्याचबरोबर एक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत अजित पवार गटातले, आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. ती जी काय जिल्हा नियोजनच्या अधिकाऱ्यांकडून मला जी माहिती मिळालेली आहे, प्राथमिक दृष्टिकोनातून 20 कोटी राजापूर लांजाला दिलेले आहेत, 20 कोटी रत्नागिरी मतदारसंघाला दिलेले आहेत, 20 कोटी चिपळूण मतदारसंघाला दिलेले आहेत, आणि खासदार राणेसाहेब म्हणून जे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना फक्त 5 कोटी दिलेले आहेत. अशा पद्धतीचा अन्याय होता कामा नये, यासाठी समन्वय समिती महायुतीची आहे. त्या बाबतीची सगळी माहिती मी आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय प्रदेश अध्यक्ष साहेबांना दिलेले आहेत. ते त्यांच्या पातळीवर हा विषय सोडवतील. म्हणतात की नितेश राणेंना या संदर्भात शुभेच्छा माझ्याकडून. शुभेच्छा, कारण का मग त्याचे पडसाद सिंधुदुर्गात पाहायला मिळतील. मी तिकडचा पालकमंत्री आहे, म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे, सगळं चांगले आपण महायुती म्हणून आपण सगळेजण काम करतोय. तुम्ही आमच्या भारतीय जनता पक्षात तुम्ही कुठल्याही आमदाराच्या अगं टोटल केली त्याच्यामध्ये 40% मतं हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. खासदार आहेत आमचे, एवढ्या मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत आमचे खासदार, तर त्यांना समान निधी देणं हा आमचा अधिकार आहे. आणि नाही होत असेल तर आमचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासमोर आम्ही बोलू. चिकन मटन बंदीवरून स्वातंत्र्य देण्यासंदर्भात बंदीचा तो काँग्रेसच्या काळातला GR आहे, आमच्या काळातला नाही. आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे, कोणी काय खावं ह्याच्यावर सरकार हस्तक्षेप करणार नाही. आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची भूमिका आल्या असल्यामुळे आमचं सगळं त्यांच्या विचारावर चालतो आम्ही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.